नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबा मानवी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचा आता हे तिसरं प्रकरण सुरू झालेलं आहे. हे तिसरं प्रकरण म्हणजे ज्ञानाची परिसीमा आहे. सगळेच संत म्हणतात बरं का, हे इतकं महत्वाचं प्रकरण आहे तिसरं प्रकरण. कारण असा विचार, अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारचे ज्ञान, अशा प्रकारची समज विशेषतः साधकांना, भक्तांना, शिष्यांना सहसा लाभत नाही. म्हणून हे प्रकरण अत्यंत महत्वाचे आहे. आता सगळीच अमृतानुभवाची सगळी प्रकरणामृत आम्ही घडलेली आहेत खरं, पण त्यातल्या त्यात हे प्रकरणातील महत्वाचे सगळं म्हणतात. विषय चाललेला आहे. काल आपली दादी मोठी झाली ना, करून झाली, दादी झाली. मला या 10व्या मध्ये काल ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं, जिती अविद्या ऐशी अन्यथा बोधाती दिवशी तेच यथा बोधेशी निवाली उची. त्या ठिकाणी शब्द थोडेसे अवघड असल्यामुळे लोकांना कळते. माऊली असं सांगताय, जिती अविद्या ऐशी, जिती अविद्या म्हणजे काय, ती जिवंत असलेली अविद्या किंवा जीव बुद्धीमध्ये राहणारी विद्या, तिला जिती विद्या म्हटलेली. अविद्या म्हणजे अज्ञान, विद्या नव्हे, ज्ञान नव्हे, हे अज्ञान, ही विद्या. अशी जी जिवंत विद्या आहे, जिवंत विद्या अविद्यावर आता तुम्ही म्हणावा विद्या अविद्या अज्ञान काय जिवंत बोललेलं असतं. तुम्ही ते काय जीव आहे का, एखादा प्राणी होणार तो. या ठिकाणी जीव शब्दाचा अर्थ, जिवंत शब्दाचा अर्थ असा की जीव उपस्थित राहते आहे. रोज जिला अस्तित्व असत तिला जीव म्हटलं. अविद्या ही प्रत्येक जीवामध्ये आहे. वेगवेगळे जीव आहे, ज्याला ज्याला प्राण आहे. सगळे प्राणी, पशु पक्षी, किडे मोतडे आणि आपण माणसं सुद्धा, या प्रत्येकामध्ये अविद्या भरलेली आहे, अज्ञान भरलेलं आहे.
असं ज्ञानीला सांगितलं. आणि हे कमी करता येत नाही, कमी करावंच लागेल आपल्याला, कारण जन्मताच कोणी ज्ञानी नसते. तुम्ही बघा ना, आता जे पोरं जन्माला येतात त्यांना कळतं का? तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत जे जे जीव भावाला आलेले आहेत, जीव भावाला ना देहाला म्हणतात, ते त्यांच्यामध्ये ही अविद्या जन्मापासून मरेपर्यंत राहते. ही अविद्या काय करते ज्ञानीला सांगतायत की अन्यथा बोधाते हिंसी. अन्यथा बोध, अन्यथा म्हणजे जो जसा पाहिजे तसा नाही, त्याला म्हणतात अन्यथा बोध. काल उदाहरण आपण घेतलं होतं दोरीचं आणि सापाचं. अंधारात दोरी पडलेली, आता ही जी अंधारात पडलेली वेळी आपली दोरी आहे तिला आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो सापच आहे. दोरीवर साप भासलो आणि तो साप आहे समजून आपण घाबरलो गेलो. ही जी माया किंवा अविद्या आहे किंवा अज्ञान आहे दोरीचं, त्या सापाचं, हे अज्ञान काय करतं मला जन्म सांगतायत अन्यथा बोध देत. अन्यथा बोध म्हणजे वास्तविक आम्हाला बोध कसला झाला पाहिजे? दोरीचा. दोरी पडली ना, दोरी पडली तर मग दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान कसं व्हायला पाहिजे? दोरीचं. परंतु ही जी अविद्या आली तिने आम्हाला अन्यथा ज्ञान दिलं, म्हणजे दुसरं ज्ञान दिलं. साप मिळवणे म्हणजे दोरीचं ज्ञान यथार्थ ज्ञान आहे, ते न देताना तिने ज्ञान कोणतं दिलं आम्हाला? अन्यथा ज्ञान म्हणजे सापाचं दिलं. याला म्हणतात अन्यथा ज्ञान. अन्यथा म्हणजे जे खरं आहे ते सोडून दुसरं ज्ञान द्यायचं. आणि जगामध्ये हेच चाललेलं. अन्यथा ज्ञानाने याला विवर्तवादही म्हणतात. हा विवर्त आहे त्या सापावर, त्या दोरीवर. जगामध्ये असे भ्रम निर्माण होतात, कारण ज्या वेळेला खरी समज येत नाही, खरं ज्ञान नसतं, तेव्हा ती अविद्या काय करते मला? जे नको ते भरवते ठिकाणी, आणि नको ते भरवलं मग आमच्या चित्तामध्ये तेच सुरू होऊन जातं, भ्रम तयार होऊन जातो. अहो, भ्रम व्हायला आणि संशय यायला काहीच वेळ लागत नाही. पटकन येतो संशय. म्हणजे तुझ्या कानामध्ये ते सांगितलं, अहो ते काय ना त्याचं नाही, एवढे दोन शब्द जरी सांगितले कोणी कानामध्ये आपल्या, की लगेच त्यामुळे सांगितलं जिथे नवीन जातात. जे पूर्वी चांगलं होतं, स्वच्छ होतं, तेच मग आता बिघडून गेलं. कशाने झालं? हे अविद्येने भ्रम झाला. भ्रम होणं अविद्येनं अतिशय लवकर होणारं असं खूप ज्ञान भ्रमाचं. परंतु झालेला भ्रम निघून जाणं माग कशी म्हणतात. एकदा का त्या माणसाबद्दल संशय आला आपला, तो संशय जाता जातो किती चालून टाकण्याचा प्रयत्न करायचा. ही जी अविद्या आहे ती अन्यथा ज्ञान देते, नको ते ज्ञान देते, डोक्यात भ्रम भरवते, संशय निर्माण करते, विकल्प निर्माण करते, हाताच्या कृती. आणि या असल्या भ्रमामुळे, विकल्प ज्ञानामुळे जगामध्ये अतिशय वाईट वाईट कर्म होतात.
म्हणून ज्ञानोबा सांगतात की अविद्या फार वाईट आहे. ते सांगतात ती काय करते म्हणे ती जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत अशा प्रकारची अन्यथा ज्ञान देते. आणि ती मरायला लागली त्या विद्यामध्ये अज्ञान मग यथार्थ ज्ञान देते. कसं काय की जिवंत असताना अन्यथा ज्ञान देते म्हणजे चुकीचं सांगते. आणि तिची संपण्याची वेळ आली, अज्ञान जाण्याची वेळ आली, आता आपल्याला ज्ञान व्हायला लागलं, ते कळायला लागलं की मग जे ज्ञान देते ती यथार्थ ज्ञान देते. यथार्थ म्हणजे जसं असेल तसं सांगते. अहो ही दोरी बर का, दोरी म्हणजे दोरीच आहे असं सांगते ती. पण केव्हा सांगते ती शेवटी ती जेव्हा निघून जाते. ती केव्हा निघून जाते? अविद्या जेव्हा ज्ञान येतं तेव्हा. ज्ञान आलं की अज्ञान जातं की नाही येतं खरं की नाही. दोरीचं जे अज्ञान आहे ते केव्हा जाईल? दोरीचं ज्ञान झाल्यावर प्रकाश टाकला आपण हे तर दोरी आहे म्हणजे दोरीचं ज्ञान झालं. दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर ती अविद्या गेली आणि ती जाताना मग यथार्थ ज्ञान घेऊन जाते. म्हणजे जसं आहे तसं ज्ञान घेऊन जाते. एवढी सोपी आहे. ज्ञानोबा आपल्याला जगातले हे सगळे जे लोक आहेत त्यांचं आणि आपलं स्वतःच हे जे ज्ञानासंबंधीचं विचार आहे हे ऐकून आपले विचार कसे मजबूत बनले पाहिजे, आपल्या धारणा कशा टिकाऊ बनल्या पाहिजे, कुठल्या सुटला कुठल्या गोष्टी बोलायच्या डोक्यामध्ये आणि कसंही वागायचं, कसंही बोलायचं, कसंही चालायचं, हे जे आहे ना हे साधकाला, शिष्याला, भक्तांना योग्य नाही. त्यांनी आपले विचार मजबूत केले पाहिजे, दृढ केले पाहिजे, स्थिर केले पाहिजे. तर या जगामध्ये साधू, संन्यासी, सज्जन लोक, चांगली माणसं यांना काहीतरी किंमत येईल, अन्यथा शक्य नाही. आता ज्ञानोबा पुढची ओळी जी सांगतायत ती अशीच आहे. 11व्या ओळीमध्ये ते सांगतायत परी जिती ना मिली, परी जिती ना मिली, अविद्या हे जाकळी, अविद्या हे जाकळी, बंद मोक्षी घाली बांधूनिया. ज्ञानोबांनी या ओळीमध्ये फार मोलाचा असा संदेश दिलेला आहे. फार महत्वाची गोष्ट सांगितली नाही. पुन्हा वास्तव म्हणजे बघा संस्थेला परी जिती ना मिली, अविद्या हे जाकळी, बंधमोक्षी घाली बांधून. तशी एवढी सोपी आहे का? शब्द सोपे आहेत, फक्त तो जाकळी शब्द कशी वाटला असेल ज्ञानोबा सांगणारे. ही अविद्या जिवंत असो नाही तर मरो, जिती वा मेली, तरी जिती ना मेली. ती जिवंत असो वा मरो म्हणजे अज्ञान राहू वा जाऊ. अविद्या जिवंत असो नाही तर मरो म्हणजेच काय, अज्ञान राहू नाही तर नष्ट होऊ. पण ही अविद्या करते काय?
तुम्ही जिवंत राहू द्या नाही तर मरू द्या, कोणतीही काम फार मोठं करून लागले. हा काम करते. अविद्या हे जाकळी, जाकळी म्हणजे जखडून टाकते. जखडणं म्हणजे का? पकडणं, मजबूत धरून ठेवणं. अरे हे अज्ञान जे आहे ना, ही जी अविद्या आहे ना, ही जिवंत असेल तर मुलीला असेल म्हणून, परंतु हिचं काम फार वाईट आहे. ती काय करते? आम्हाला जखडून टाकते, पक्क बांधून टाकते, धरून ठेवते पक्क, जखडून टाकते. अविद्या हे जाकळी, अविद्या ही जखडून ठेवते, पकडून ठेवते, मजबूत धरून ठेवते आम्हाला. आणि काय करते पकडून जखडून? बंधमोक्षी घाली बांधून या. जेव्हा पक्क बांधते, पकडते, घालून टाकते अविद्याच आणि बंध किंवा मोक्षामध्ये घालतो. बंध आणि मोक्ष या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी प्रत्येकाला छळणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही काय समजतो? बंध फक्त छळतो. बंध म्हणजे बंधन, बांधलं जाणं, तेच फक्त त्रासदायक समजतो. आणि मोक्ष म्हणजे सुटणं, मुक्त होणं, मुक्ती, ते आमच्या हितकर असतं, ते आम्हाला लाभदायक असतं. आम्हाला बंध आणि मोक्ष याच्यामध्ये बंध नको असतो, मोक्ष हवा असतो. सर्वसामान्य माणसांचं पण काय, प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण मुक्त व्हावं, बस बंद झालं नाही, मुक्त व्हावं. तेव्हा मुक्त होणं हे चांगलं वाटतं, पण बंधनात राहणं हे आम्हाला नकोस. पण बंधनाची जी गोष्ट, बंधनात राहणं म्हणजे नियमात राहणं, अनेक गोष्टींची मर्यादा पाळणं आणि त्याच्या नियंत्रण येतात. म्हणून बंधन हे कुणालाही आवडत नाही. अरे आपल्याला तर माणसं टाकली म्हणून आपल्याला ते आवडत नाही. कोणी जनावर पाहिलं सगळं बांधून ठेवतो. पाहिले आता सगळ्यांना दावे बांधून तुमच्याला बांधून ठेवण्यात सगळ्यांना. अरे आपण त्या बंधनाने बरे बंधनात नाही विचारू, पण तरी आपण बंधनात आहोत. म्हणजे काय सुरू सगळे नाही का? जे घरी बसलेले ते आता दुकान शेण, आमले हे शेण, ते शेण, हे शेण, हे आमले कुठं वेळ शेण, तेच नंतर दररोज मग चालू शेण, तसले काय काम शेण. अशा प्रकारचा हा जो विचार आहे, हा बंधनाचा विचार आहे. आम्ही बंधनातच राहतो. आम्ही कसं तरी वेळात वेळ काढून सांगतो, आता येतो ना करून येतो. आणि झाल्यानंतर मी सांगतो नंतर घ्यायला पटकन आत्माला जाऊन गेल्यामुळे इथे घाई, तिथून निघतानाही घाई, सर्व बंधन. मला काय म्हणायचंय की बंधन हे आम्हाला नकोस असत आणि मोक्ष मुक्त होणं आम्हाला आवडत. पण आता ज्ञानोबा आपल्याला असं समजायले की ही जी अविद्या आहे ना, अज्ञान आहे ना, ही आम्हाला मोक्ष आणि बंधनाच्या दोन्ही ठिकाणी जपून ठेवते, पाहून ठेवते. तुम्हाला आवडत असेल मोक्ष, पण मोक्ष हा सुद्धा बंधनाचाच एक प्रकार आहे.
बंध आणि मोक्ष हे एक दुसऱ्यासारखेच आहेत हे कळायला फार कठीण येतात. मला वाटतं मोक्ष म्हणजे चांगला खरंच आणि म्हणून सगळे लोक मोक्षाची तयारी करतात. आपल्याला मुक्त व्हायचं, मोक्षाला जायचं आपल्याला, म्हणून मोक्षाची फार वाहवा करतात. परंतु बिचाऱ्यांना मोक्षाची खरी कल्पनाच नाही. मोक्ष हा त्या बंधाचाच एक भाऊ आहे असं त्यांना समजायला. तेव्हा तुम्ही त्याला मोक्ष मोक्ष म्हणतात, तो मोक्ष मोक्ष नाही. म्हणतात ते परिचिती नामेली अविद्या हे जाकळी. ही अविद्या जिवंत असं ते मरले, परंतु ही अविद्या मला जखडून ठेवते, बांधून ठेवते, पकडून ठेवते आणि बंधमोक्षी घाली बांधून या आणि मला बांधून बंध आणि मोक्षांच्या जाळ्यामध्ये फेकून देते. बसाने पुरुषांनी तुम्ही हे अविद्येचं कार्य आहे. बंध हे अविद्येचं कार्य आहे आणि जो ज्याला तुम्ही मोक्ष म्हणताय तोही अविद्येचंच कार्य आहे. आता हे आमच्या डोक्यामध्ये पुढे फासून मोक्षाबद्दल जो भाव निर्माण करून ठेवलेला आहे, मोक्ष चांगला असतो आणि बंधन वाईट असतं, हे जे आमच्या डोक्यामध्ये बनवून ठेवलेले आहे ते आता हे अशा नवीन कल्पना करून देत नाही आम्हाला. पण मोक्ष म्हणजे सुटका, बंधन म्हणजे बांधून ठेवणं. हे जे आहे ते शब्दांचे अर्थ आहे, परंतु त्या शब्दांनी अविद्यास तुम्हाला बंधनात पण आहे आणि अविद्यास तुमच्या मोक्षातही आहे. अज्ञानच बंधनामध्ये आहे आणि अज्ञानच मोक्षामध्ये अज्ञानच आहे असं ज्ञानाला सांगितलं. तुमचं अज्ञान गेलं नाही, तुमची अविद्या गेली नाही, मोक्ष झाला. म्हणजे बंधनात जशी अविद्या आहे, अज्ञान आहे, तेच अज्ञान मोक्षामध्ये पण आहे तुमच्या असं ज्ञानाला सांगितलं. आणि मग ज्ञानोबांनी आता हे समजून सांगण्यासाठी जे दृष्टांत दिले महाराज, त्यांचा हे तुम्हाला आता किती तात्विक पद्धतीने समजून सांगितलं ना, तर तरी ते लोक लक्ष ठेवणार नाही. आणि तत्वाने कळणं कठीण जातं. आणि म्हणून काय करते, एक उदाहरण देते आणि त्या उदाहरणाने सत्य समजत पडच्या बरोबर का. बंध आणि मोक्ष हे एकाच जातीचे आहेत, यांची जात भिन्न नाही. कारण अविद्येचेच आहेत ना ते दोन्ही, अज्ञानाची दोन्ही रूप आहेत ना, मग त्यांची जात भिन्न कशी असेल. ज्या अविद्येपासून बंध तयार होतो त्या अविद्येपासूनच मोक्ष होतो ना पुढे. म्हणून हे दोन्ही एकाच जातीचे आहेत, एकाच आईची पुत्र आहेत असं म्हणा. तेव्हा आता देव आपल्याला उदाहरण देत आहेत. अजून एक 12वी मुलगी आहे, तिच्याबद्दल थोडासा मोक्ष आणि बंधाबद्दल ते सांगून नंतर पुढे उदाहरण देत आहेत. 12वी वाचून ऐकून पहा. या 12व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगणारे मोक्षची बंध होय, हा मोक्ष आहे ना तोच बंध होतो. मोक्षची बंध होय
तरी मोक्ष शब्द काच आहे. अज्ञानाघरी त्राये वाऊगीशी. म्हणतात, अहो महाराज, तुम्ही आम्हाला सांगता मोक्ष जर बंधाचा भाऊ असेल, मोक्ष आणि बंध जर एकाच जातीचे असतील, तर मग हा मोक्ष आणि बंध ही दोन नावं का बरे दिली हो? असं म्हटलं असताना हा लहान भाऊ बंध आणि मोक्ष हा मोठा भाऊ बंध, बंध नंबर 1, बंध नंबर 2 असं म्हटलं असताना मग आम्हाला कुठलं असतं मग मोक्ष मोक्ष. आता काय झालं, आमच्या डोक्यामध्ये असं बसून दिलेलं आहे की मोक्ष म्हणजे मुक्त होणं. मोक्ष म्हणजे मुक्त होणं आणि बंध म्हणजे बांधणं करणं. म्हणतात मोक्षची बंध होणे तरी मोक्ष शब्द का असा आहे. अविद्या जी आहे, अविद्येचं स्वरूप जर जाणलं गेल्याने तर बंध आणि मोक्षाचं स्वरूप जाणता येते. आम्हाला अविद्येचं खरं स्वरूपच कळलं, अज्ञानाचं खरं स्वरूपच कळलं. अज्ञानाचं खरं स्वरूप न कळल्यामुळे आमचा हा घोटाळा निघाला. म्हणून बंधन आणि मोक्ष याच्यामध्ये आम्हाला मोक्ष आवडतो व बंधन आवडत नाही. मोक्ष हा काहीतरी वेगळा असतो आणि बंध हा काहीतरी वेगळा असतो, अशी आमची समजूत झालेली आहे. म्हणतात तुम्हाला बंध आणि मोक्ष कळण्यासाठी आधी अज्ञान कळलं पाहिजे, अविद्या कळली पाहिजे. अविद्या जर कळली नाही तर मोक्ष कळणार नाही, बंध कळणार. या अज्ञान म्हणजे काय? जे कळत नाही ते अज्ञान. विचार केली, जे समजत नाही, कळत नाही, ज्याचं आकलन होत नाही, जे घटत नाही, त्याला पण अज्ञान. आता ही जी अशी अविद्या आहे जी कळत नाही, ती अविद्या जर आपल्याला कळली तर बंधनामध्ये ती अविद्याच आहे आणि मोक्षामध्येही अविद्या आहे. बंधामध्ये बंधन आहेत म्हणजे काय आहे? नियंत्रण आहे, अनेक गोष्टींवर मर्यादा आहे. आता समजा एक पक्षी पकडून आणला, आता हा पक्षी बंदिवान आहे असं मी म्हणतो, तर त्या पक्षाला माहितीये का की हा पिंजरा आहे, हा बंदीखाना आहे.
त्याला काही कळत नाही बिचारा, त्याला अविद्येचं ज्ञानच नाहीये, अज्ञानाचं ज्ञान नाही त्याला. उलट त्याला जर तुम्ही चांगलं दररोज चांगलं खाऊ घातलं, पाणी पाजलं, व्यवस्थित ठेवलं आणखी, तर त्याला त्याची सवय होऊन जाते. त्याला बंधन गोड लागायला लागलं. अविद्याचं राहते. आता तो जो पूर्वी इकडे तिकडे भटकत होता खाण्यासाठी पिण्यासाठी, ते त्याला आता आयतं मिळायला लागलं. आयतं मिळायला लागल्यानंतर मग तो म्हणे बरे बुवा हे छान, आपल्याला कुणी असं आयतं आवडून दिलं तर बरं. म्हणजे त्याला ते सुख वाटायला, बंधनात सुख वाटलं अज्ञानी. वास्तविक बंद आहे. अरे तुला आता तुझ्या त्या स्वतंत्र फिरण्यावर बंदी आली ना, तुला तर गोड वाटायला लागलं नाही का? तेव्हा अज्ञानात सुख असतं हे जर कळलं आपल्याला, हे जर वाटलं आपल्याला, तर तो बंद गोड वाटायला लागला. आता काही दिवसांनी त्या पिलाला, त्या बच्च्याला, त्या पक्षाला पण बाहेर काढलं. जा बाबा, आता तुला नाही खाऊ घालता येणार बाबा, जा. कुठं गेलतो आता? त्याला हा जो मोक्ष झाला, आता मोकळं केलं तुम्ही, ते जास्त मोठं बंधन झालं आता त्याला, आहे की नाही? आता कुठे शोधेल तो? पूर्वी भटकत होता त्यावेळेला ठीक होतं, त्याला ती सवय होती, तो खात पीत होता त्या आईबरोबर, बाबाबरोबर, कुणाबरोबर उडत होतो पक्ष्यांबरोबर. आता हा एकटा पक्षी कुठून उडेल, कुठे जाईल, काय खाईल? म्हणजे मोक्षात दुःख आलं, आहे की नाही? आता बंधनात सुख आहे आणि मोक्षात दुःख आहे. मग कसलं मोक्ष तुम्हाला आवडतं? हा सवयीचा परिणाम आहे. त्या पक्षाला जशी सवय लागली त्याला गोड वाटायला लागलं. ज्ञानवा म्हणतात अज्ञानाच्या घरी मोक्षाला किंमत आहे. सुंदर ज्ञान म्हणतात अज्ञानी माणसाला मोक्ष मोठा वाटतो. जे अज्ञानात आहेत, अविद्येत आहेत, त्यांना मोक्ष आवडतो. तो जो आत्मज्ञानी आहे, आत्मस्वरूपात गेलेला आहे, आत्मज्ञानी आहे, त्याच्या दृष्टीनं बंध आणि मोक्ष दोन्ही खोटे आहेत. त्याच्या दृष्टीनं बंधही नाही, मोक्षही नाही. आत्म्याला बंध आहे का? आता आत्मा आपल्या देहात आहे. तुम्ही म्हणाल त्याला देहामध्ये बांधून ठेवलं, मी ठेवलं की त्याला बांधून? तो देहाच्या चौकटीत राहतो खरं, पण स्वेच्छेने राहतो. ते त्याच्या इच्छेने तो राहतो. तेव्हा त्या आत्म्याला आपल्या देहाचं बंध नाहीये. आत्मा स्वतंत्र आहे. आत्म्याला बंधन नाही. मग त्याला बंधनच नाही तर मग मुक्त होण्याची काय गरज आहे? ज्याला बंधन असतं त्याला मुक्त व्हावं लागतं. हे खरं की नाही? जो बंधनात असतो त्याला मुक्तीची गरज आहे ना. ज्याला बंधनच नाहीये त्याला मुक्त होण्याची गरज काय? कळलं का आता बंध आणि मोक्षाचा फरक? याचा अर्थ असा झाला की बंध आणि मोक्ष हे अज्ञानाच्या, अविद्येच्या घरातल्या लोकांच्या समजुती आहेत.
जेव्हा काम करतात आपलं, अरे कसले मोक्ष मोक्ष घेऊन बसले. बंध आणि मोक्ष हे आत्म्याच्या ठिकाणी लागू होत नाही. आणि आम्हाला जायचं आत्म्याच्या घरामध्ये, आत्म्याजवळ जायचं, आत्मस्वरूप व्हायचंय. आत्मस्वरूपामध्ये कुठेही बंधन नाहीये आणि कुठेही मोक्ष नाही. बंधनच नाही तर मग मोक्ष आला कुठे? हे कसं झालं? यापूर्वी उदाहरणं दिलेली अशी, आणि आता पुढचं उदाहरण फार सुंदर आहे. एखाद्या बाईला मूल बाळ काही होत नाही. त्या बाईला मूल बाळ होत नाही म्हणून तिच्या घरी मुलाचा वाढदिवस आहे, चला आपण सगळे. अहो त्या बाईला मूल नाही, बाळ नाही, काहीच नाही. तिच्या मुलाचा वाढदिवस कसं काय करते? जे जन्मालाच आलं नाहीये त्याचा वाढदिवस कसं काय करशील? हे जसं होतं तसं जे बंधनातच नाहीये त्याला मुक्त होण्याची गरज काय? आता उदाहरण फार सुंदर आता ज्ञानोबा देतो. ज्ञानोबाची उदाहरण काय सुंदर आहे. अरे इतक्या लहान वयामध्ये ज्ञानोबांनी का सुंदर सुंदर लिहिलंय. हे एकदा तरी आपल्या भक्तांच्या, आपल्या साधकांच्या कानावर जावं. हा आमचा इथे आता ज्ञानोबा काय म्हणतात, म्हणतात बाबुलाचे मरणे. उदाहरण येत आहे, बाबुलाचे मरणे तुषावेकी बाळपणे. बाबुलाचे मरणे तुषावेकी बाळपणे. येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. दृष्टांत उदाहरण देत आहे ज्ञानोबा बंध आणि मोक्षाचं. ज्ञानोबा म्हणतात लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी बाबूबावर का त्याला दाखवतो. त्यानं कधी बाबूबा पाहिल्याने दाखवणे पाहिलेलं नसतं. बाबूबाने का असं काहीतरी चित्र विचित्र आकाराचं करून त्याला बाबूबा म्हणतात. किंवा आता ह्या ज्वारी बाजरीच्या शेतामध्ये ते बावलं ठेवतात ना, नाही का? त्याच्या मस्त ठेवून देतात आणि त्याला फाटक्या तुटक्या सोडा घालून देतात. ते बावलं हा त्याला काय म्हणतात. तर ते एवढ्यासाठी असं की त्या चिमण्यांना ते त्याच्या दाणे खायला येतात ना पक्षी, त्यांना भीती वाटत मग कोणतरी आहे बरं का तिथं बुजगावलं होतं त्याला. ते आहे बरं का तिथं, मग ते पक्षी घाबरतात बिचारे. आता ते का घाबरले? कारण त्यांना ओळख नाही त्या बुजगावणीची. हे तर खरं की नाही. आपण घेऊ का तिथं आपल्याला माहिती हे खूप आहे. म्हणजे जिथं अविद्या असते ना तिथं भीती आहे. खरं की नाही. आता ज्ञानोबा ते लहान मुलांना जे बाहुलाची भीती दाखवतात बुजगावलं, हे गप्परा बाहुबा आलं बरं का. ते पोरग बिचारा दखून जात बाहुबाच्या भीतीनं. त्याला वाटलं बाहुबाने कोणतरी फार मोठं काहीतरी आहे. आता त्या बाहुबाच्या भीतीने ते पोरग घाबरत आणि गप्प होत. हे चांगलं झालं.
पण त्यातनं एक वाईट गोष्ट अशी झाली की तुम्ही त्या मुलाला भित्र बनवलं. हे तर खरं की नाही. आता प्रत्येक वेळा तुम्ही असं काही काही दाखवत जाल त्याला, घाबरून सोडाल त्याला. तुम्ही त्याला खरं ज्ञान तुम्ही होऊ देणार नाही. बाबूबा खरा असतो का? नाही. ज्ञान म्हणतात बाबूबाचे निमरणी. समजा त्या मुलाला सांगितलं कोणी, अरे ते तुझ्या आईने बाबूबाला बोलवलं त्याला काल तुम्हाला बरं का. त्या मुलाला सांगितलं, अरे तुझ्या आईने त्या काल बाबूबाला बोलवलं होतं ना, तू घाबरला होता ना. हो ना, फार घाबरून. मग तुम्हाला बरं का. आता बाबूबाचं मरण हे कुणाला संतुष्ट आणि आनंददायक होईल? ज्याला कळलं नाही बाबूबा काय असतो त्याला आनंददायक होईल. त्या मुलांना अज्ञान येते. म्हणजे अज्ञानी माणसाला हा बाबूबाचं मरण आनंदजनक झालं. मोठ्यानं होईल का? घरातल्या मोठ्या माणसाला होईल. त्या आईला तिने बाबूबाची भीती दाखवली होती. तिला जर सांगितलं, हो काल तुम्ही ज्या बाबूबाची भीती दाखवली ना तुम्हाला बरं का, हो कसलं बाबूबा काय झालं. तर ती मोठी तिला माहितीये बाबूबा नसून. म्हणजे बाबूबाचं मरण हे अज्ञानी लोकांसाठी आहे. ते बाळ लहान असतं त्याला काय माहिती बाबूबा काय. मग तो मेला काय राहिला काय, मोठ्या माणसांना काय ते जे नाहीच आहे, खोट आहे सगळं. मग ते जिवंत असून तर बरं, कशा दुःख होईल, कशाला आनंद होईल. तात्पर्य हा अविद्येचा खेळ आहे. तसं बंध आणि मोक्ष हे अविद्येमुळे निर्माण झालेले दोन प्रकार आहेत. लक्षात घ्या, अज्ञानामुळे आम्हाला मोक्ष चांगला वाटतो, अज्ञानामुळे आम्हाला बंध नकोसा वाटतो. परंतु जे सुख किंवा दुःख अज्ञान बंधनात आहे ते सगळं तेच रूप त्या मोक्षात आहे. आणि जो आत्मराग आहे त्याच्यामध्ये हे दोघही नाही. त्याच्यामध्ये बंधही नाही आणि मोक्षही नाही. बंधच नाही तर मग मोक्ष आला कुठून? तिथं आत्म्याला बंधनच नाही कसलं. आत्मा स्वतंत्र आहे. ज्या स्वतंत्र अशा आत्म्याला बंधनच नाहीये तर मग मुक्त होण्याची गरजच नाही. मग तुम्हालाच काय गरज पडली एवढी? आम्हाला मोक्ष पाहिजे, मोक्ष मुक्त व्हायचं, मोक्ष असं नाही म्हणत. आम्हाला आत्मा व्हायचंय, आम्हाला आत्मा व्हायचं असं नाही म्हणत. आम्हाला मुक्त व्हायचंय, मोक्ष पाहिजे. म्हणजे अविद्येच राहू इच्छित असा त्याचा अर्थ झाला. तर बंध अविद्येचं कार्य आहे आणि त्या बंधाचं दुसरं रूप मोक्ष आहे ते अविद्येचं कार्य आहे. तुम्ही प्रत्येक एका कार्यातून दुसऱ्या कार्यात पदार्पण करता, एवढं दुसरीकडे जाता, खरं काही अविद्येतच राहता, अज्ञानातच राहता. म्हणून मोक्ष हा काही ज्ञानाचा मार्ग नव्हे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता एक लक्षात द्या पुन्हा आणखी, आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष या गोष्टीच नाही. म्हणून आता यापुढे आम्हाला मोक्ष प्राप्ती व्हावी, हे देवा, हे भगवान, तिथं डोकं ठेवता, नारळ फोडता, देवा मला मोक्ष दे. कोणता मोक्ष पाहिजे तुला? संसारातून मुक्त होतो का? नाही वा, कसला संसार सोडली. तिथं जिथं मुक्त व्हायला पाहिजे तिथं तर होत नाही.
जिथं मुक्त व्हायला पाहिजे, जिथं सुटायला पाहिजे, तिथं सुटण्याची इच्छा नाही. आणि कुठला पोकळ मोक्ष मागतो देवाजवळ. तेव्हा बंधनच जिथं नाहीये तिथं मोक्षही नाही. हे ज्ञानोबा सांगतायत, हे शिष्यानो, हे साधकांनो, हे भक्तांनो, मोक्ष आणि बंधाची कल्पना तुम्ही दूर मनामध्ये बाळगा. आणि जर तुम्हाला असा फसवणारा आला, मी तुम्हाला मुक्त करून देतो, जो अशी विद्या आहे ना, मी तुम्हाला सांगतो ना, मुक्त करतो मी. हसला लागा त्याच्या नादी. अरे 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 वेड्यानो. आणि याच्यामुळे माणसं जास्त फसतात. तात्पर्य हे की बंध आणि मोक्ष ह्या अविद्येच्या गोष्टी आहेत, अज्ञानाच्या गोष्टी आहेत, असं ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगू राहिले. लक्षात घ्या. तात्पर्य असं की बाबूबाचं म्हणणं शहाण्या माणसाला पटत नाही. हे तर करते नाही. ज्याला ज्ञान आहे त्याला बाबूबाचं म्हणणं पटेल का? हा, अज्ञानी माणसालाच सगळं पटत. बाबूबा आहे आणि बाबूबा मुला, बंद आहे आणि मोक्ष आहे, हे फक्त अज्ञानी लोकांसाठी आहे. हा सुंदर जाणवता हीच माया आहे. माया, माया शब्दाची उत्पत्ती बघा काय छान आहे. या मा सा वरचा माया, या मा सा माया, चार शब्द बरोबर मायेच्या उत्पत्ती. या मा, मा म्हणजे नाही बरं, मा म्हणजे माय नाही. या मा म्हणजे जी नाही ती माया. माया सुद्धा नाहीये, अविद्या सुद्धा नाहीये. जागर पकडून ती अविद्या कुठे सापडेल तुम्हाला? अविद्या काय आहे? अज्ञान काय आहे? दिसत का अज्ञान? अज्ञान कळतं पण दिसत नाही, पकडता येत नाही, सापडत नाही. म्हणून अज्ञान, अविद्या आणि माया ह्या जवळजवळ सारख्या गोष्टी आहेत. माया ही चटकन आम्हाला वश करून देते, पण ती कळत नाही आम्हाला, ती दिसत नाही आम्हाला. ती आम्हाला पटकन वश करणारी आहे माया. आणि ती कशी म्हणे, जी नाहीच आहे म्हणून. हा जो अंधकार दिसून मला बाहेर अंधार, त्याची भीती वाटते ना? कोणाला वाटते? लहान पोरांना. अंधाराची भीती का बरं वाटते? अंधार का खाणार आहे का? उजेडाची भीती वाटत, अंधाराची भीती वाटते. अरे अंधार आणि उजेड या एकाचा अभाव असला म्हणजे दुसरा राहतो, दुसऱ्याचा अभाव असला म्हणजे तो राहतो. आता या सगळ्या बत्त्या विझवल्या म्हणजे काय प्रकाश नाही का? म्हणजे प्रकाश नसला तर अंधार आहे. मग भिण्याची काय गरज आहे? आता समजा आपण इथे बसलो आणि अंधार पडला, अंधारात बसलो, अरे बापरे अंधार झाला, का बरं भीता? जोपर्यंत उजेड होता तोपर्यंत भीती वाटत नव्हती, आणि तो प्रकाश गेल्याबरोबर अंधार झाला म्हणून भीती वाटायला लागली. हा का गेलेपण आहे?
अंधार नावाचा काही पदार्थ आहे का जो तुम्हाला पकडेल, धरून घेऊन जाईल, तुम्हाला भीती घालेल? ते लहान मुलांचं बाबुलबुवा आहे ते. जसं त्या बाबुलबुवाची भीती दाखवताना तसा हा अंधार आहे बाबुलबुवा. तो नाहीच आहे म्हणजे किती पकडायला जा तुम्ही, धरून आणा त्याला, सापडेल का तो? तेव्हा ही सगळी अविद्या आहे. अंधारही अविद्या आहे, अज्ञान आहे, माया आहे. आणि आम्ही सगळे लोक मायेमध्ये जास्त दिवस राहत असल्यामुळे, मायेमध्येच पडून असल्यामुळे आम्हाला मायेचा जास्त सराव झालेला आहे. आणि मायेचा सराव झाल्यामुळे आम्हाला सारखी भीती आणि आनंद होतो. बंध आणि मोक्ष ही मायेची रूप आहेत. बंधित होता तो मोक्षित होता. हे आता ज्ञान आपल्याला समजावे. आणि महाराज मग पुढे काय हे ग्रंथकार लिहितात, अमृत अनुभवाचे हे तिसरे प्रकरण म्हणजे फार महत्वाचे आहे. कारण सगळ्या वेदांत शास्त्राचं गूढ तत्व ज्ञानोबंधूच्या मध्ये तुम्हाला सांगितलेले. म्हणून मी वारंवार सांगता आहे की हे तिसरं प्रकरण सगळ्या साधकांसाठी होत. हे इतरांना सांगून बाजूला आणि मला जे बाबूंवाला घेणारे त्यांना सांगून जाऊ, मी त्याच्या अज्ञानामध्ये पडलेले सगळे त्यांना सांगू. आता हे जरा यांना कळायला लागलेले, ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली, यांनी चांगले 65 ऐकली, आता एकमती भागवत ऐकण्यापूर्वी ते दत्त महात्म्य ऐकलं, नाही का, पुष्कळ ग्रंथ झाले यांचे. आता मग यांना आता हा ग्रंथ थोडासा कळण्या जोगा झाला. म्हणजे हे सुद्धा कळणार नाही जर एकदम नवीन वर्ष अनुभव तर. त्यांना जर आम्ही हे सांगत बसलो ना, काहीतरी सांगतात मोक्ष नाही म्हणून विचारत नकार फिरतो. अहो ते महाराज आहेत ना कुठले, ते सांगतात मोक्ष मोक्ष काही नाही. मग कशाला येतील ते आश्रमामध्ये, कशाला दत्ताकडे येणार मी विचारायचे. साईंचा देव दत्त आहे ना, मग नको तुम्ही नको जाऊ दे का मोक्ष देतो मग आपल्याला. तात्पर्य असं की आम्ही मायेच्या धर्मामध्ये, मायेच्या संगतीत, अज्ञानामध्ये जास्त दिवस राहतो. आणि त्या मायेचा पगडा इतका भयानक आहे की त्याच्यातून सुटका होणं कठीण असते. हे जे प्रकरण आहे महाराज, हे प्रकरण सगळ्या साधकांनी ऐकावं असे इच्छा. पण कसे येणार, कशाने त्यांना बोलणार. हा त्यांना जर त्यांना कळवलं तरी ही आश्रमामध्ये मेजवानी वर्गास चांगला पदार्थांच्या सोबत किंवा मेजवानी चला, त्या नेहमी सांगायचं तुम्हाला हा ग्रंथ ऐकायचा आहे. हा त्यांना खाण्याचं नाव काढलं तर मग ते पळत येतात. बरोबरच आहे, त्यांना भुका लागतं ते काय विचार. तात्पर्य असं की खाण्याचीच आम्हाला गोडी असल्यामुळं ही ऐकण्याची गोडी लागेल कशी, ही वेगळी गोडी आहे. याचं इंद्रिय वेगळं आहे. त्या खाद्यपदार्थांची गोडी घेणारं इंद्रिय वेगळं आहे. म्हणून मायेच्या सरावामध्ये, मायेच्याच त्या झपाट्यामध्ये आम्ही सतत राहत असल्यामुळे, मायेशी संपर्क आमचा असल्यामुळे माया आम्हाला कळत नाही, अज्ञान कळत नाही, अविद्या कळत नाही.
आणि त्यामुळे त्या मायेबद्दल काही बोललं किंवा सांगितलं तर ते आम्हाला वेगळंच काहीतरी वाटतं. आता उद्याला कोण आणखी सुंदर उदाहरण देणार आहे. जसं आता बाबू भाषा दिलं ना, उद्या एक दुसरं उदाहरण देणार आहे. फार सुंदर आहे, ऐका. किंवा अक्षरश सगळ्याला विश्रांती. हरि ओम तत्सत.